सामोरं व्हावं लागतंय। परंतु आमची मागणी एकच आहे, त्या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे। आता 2 तासात पाहिजे आम्हाला, 24 तास पण नको आम्हाला, 2 तासात न्याय पाहिजे। सकाळी 6 वाजल्यापासून 2 तासाला लाईव्ह, ते पण लाईव्ह हवे आम्हाला, बस आता नाही, आम्ही थांबणार नाही। तातडीने महाराष्ट्र शासनाने विधान परिषदेमध्ये हा विषय मांडावा आणि तातडीने याच्यावर एक नियोजन काहीतरी करावे। कारण की नाही ते तुम्ही मुख्यमंत्री आवास योजना काढता, मग ही योजना काढा ना, याच्यावर सोक्षमोक्ष लावा ना, ताबडतोब ऍक्शन घ्या ना आणि तुमचा कायदा बदला। ज्याने कोणी अत्याचार करतो ना त्याला इथला इथं न्याय द्या, इथला इथं न्याय द्या, पूर्ण सर्वसामान्य जनतेच्या समोर न्याय द्या, बस हीच अपेक्षा आमची। नक्कीच उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत। नागरिकांचा रोष आहे, जी घटना घडली आहे त्यावर पांघरून टाकण्याचं काम प्रशासनानं पोलिसांनी केल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही असा पवित्राच घेतलेला दिसतोय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवना सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, बदलापूर। तर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहतोय की आम्हाला वाट पाहायला लावू नका, 2 तासात त्याला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांची आहे। तर दुसरी दृश्य ही शाळेतली आहेत, ज्या वेळेला पालक या शाळेमध्ये शिरले आणि त्यांनी या ठिकाणी तोडफोड केली त्यावेळेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आता शाळेमध्ये शांतता आहे, शाळेच्या परिसरामध्ये शांतता आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त या शाळेच्या परिसरामध्ये देखील ठेवण्यात आलेला आहे। मात्र ही सकाळची दृश्य आहेत, 9-9:30च्या सुमारास ज्या वेळेला संतप्त पालक शाळेच्या समोर जमले होते आणि घटना कळल्यानंतर बदलापूर वासियांनी देखील या ठिकाणी धाव घेतली। संतप्त पालकांनी शाळेमध्ये शिरून शाळेची तोडफोड देखील केलेली आहे, त्यावेळीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आता मात्र शाळेच्या परिसरामध्ये पूर्णतः शांतता आहे, पोलीस छावणीचं स्वरूप या संपूर्ण परिसराला आलेलं आहे, मोठा बंदोबस्त शाळेच्या परिसरात। तर दुसरी दृश्य बदलापूर रेल्वे स्थानकामधली, गेले 6 तास या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलक इथून हटण्यास तयार नाहीत। घटना अत्यंत संतापजनक आहे, आम्हाला लाडकी बहीण योजना नको तर आम्हाला सुरक्षितता द्या अशी मागणी महिलांनी या ठिकाणी केली आहे। आरोपीला फाशी द्या अशी मागणी त्यांनी केली। या सगळ्या घटनेच्या तपासासाठी SIT स्थापन करण्यात आल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि काही वेळातच आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद देखील साधणार आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी इथे यावं आणि आपल्याला आश्वस्त करावं अशी मागणी आंदोलकांची आहे। गेल्या 6 तासापासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। पोलिसी बळाचा वापर करत, सौम्य लाठीचार्ज करत पोलिसांनी आंदोलकांना इथून हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर आणखी तणाव वाढला आणि आंदोलकांची संख्या देखील वाढली। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये गेल्या 6 तासांपासून हे आंदोलन सध्या सुरू आहे। तर बदलापुरातील आदर्श शाळेजवळून देखील आपण पाहतो या ठिकाणी दगडफेक करण्यात आलेली आहे, पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत, आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। मात्र माणुसकीला काळीमा फासणारी घटना ही बदलापूरमध्ये घडलेली आहे। एकीकडे कोलकातामध्ये डॉक्टरवर महिलेवर झालेला अत्याचार, त्यामध्ये देशभरात व्यक्त होत असलेला संताप आणि आता महाराष्ट्रामध्ये 2 कोवळ्या जीवांवर झालेला हा अत्याचार, त्यामुळे संपूर्ण बदलापुरात सध्या संतप्त भावना दिसतात। तर बदलापूर रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आंदोलक अजूनही इथून हटण्यास तयार नाहीत आणि थोड्याच वेळामध्ये फडणवीस माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत।